धन्यवाद डीजे मास्टर. चला पोसरी संघ आणि पोशीर ब संघ ग्राउंड क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा आहे आणि चालू सामना 2 वरती संपल्याच्या नंतर तिथे असेल तो नांगुर्ले आणि देऊळवाडी संघ. पोशीर संघ आणि पोसी संघ मित्रांनो आपल्याला भरपूर पुकार दिले. ग्राउंड क्रमांक 1 वरती खाली आहे. चला आपण ग्राउंड क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा दोन्ही संघाने पोसरी आणि पोशीर ब आणि ग्राउंड क्रमांक 2 वरती चालू सामना संपल्याच्या नंतर त्या ठिकाणी असेल देऊळवाडी आणि नांगुर्ले संघ. दोन्ही संघांनी खेळण्याच्या दृष्टिकोनाने तयार राहायचं आहे. पोशीर संघ ग्राउंड क्रमांक 1 वरती उपस्थित झालेला आहे. सूर्योदय पोसरी संघ चला आपली उपस्थिती दाखवायची ग्राउंड क्रमांक 1 वर. पोशीर संघ उपस्थित झालेला आहे. पोसरी संघ चला कल्पेश थोरे चला आपला संघ घेऊन या ठिकाणी यायचा आहे. ग्राउंड क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा आहे. आपला प्रतिस्पर्धी संघ पोशीर ब संघ या ठिकाणी उपस्थित आहे. चला पोसरी संघ कल्पेश थोरे आपला संघ घेऊन या ठिकाणी मैदानावरती याच्या ग्राउंड क्रमांक 1 वरती पोशीर ब संघ या ठिकाणी उपस्थित आहे. आणि चालू सामना संपल्याच्या नंतर त्या ठिकाणी असेल नांगुरला त्यांच्या विरोधात असेल तो देऊळवाडी संघ सुयोग गायकर यांचा. चला दोन्ही संघांची खेळण्याच्या दृष्टिकोनाने तयार राहायचं आहे. चला पोसरी संघ देखील या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. चला ग्राउंड क्रमांक 2 वरती स्कोररच्या भूमिकेमध्ये 2 नेते स्वयंसेवक जायचं आहे. ग्राउंड क्रमांक 1 वरती ग्राउंड क्रमांक 2 वरती चालू सामना संपल्याच्या नंतर देऊळवाडी आणि नांगुर्ले संघ दोन्ही संघाने ग्राउंड क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा आहे.
चला ग्राउंड क्रमांक 1 वरती सामन्याला सुरुवात करायची आहे. पोसरी सूर्योदय पोसरी विपक्ष पोशीर ब आणि 2 नंबर वरती चालू असलेला सामना भालेवाडी वर्सेस वावंडल. आतापर्यंत पाहिलं गेलं 3 आणि 4 अशी स्कोर संख्या त्याकडे लागलेली आहे. ग्राउंड क्रमांक 2 वरती चालू सामना संपल्याच्या नंतर त्या ठिकाणी असेल तो देऊलवाडी शिवगायकर यांचा संघ आणि नांगोर्ले दोन्ही संघांनी खेळण्याच्या दृष्टिकोनाने तयार राहायचं आहे. शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. सुनीलजी गवळी कुठे असेल त्यांनी व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. सुनीलजी गवळी जे स्टेज समोरील स्वयंसेवक कोणी असतील त्यांनी थोडंसं साईडला व्हायचं आहे. युट्यूबच्या समोरून जे कोणी असतील उभे व्यासपीठावरचे साईडचे जे युट्यूबच्या बाजूला त्यांनी थोडंसं साईडला व्हायचं आहे. युट्यूबवाल्याला कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊ देऊ नका मित्रांनो. किशोरजी पाटील यांना विनंती करतो यांचा देखील या ठिकाणी सत्कार समारंभ करण्यात येत आहे. किरण कालेकर यांच्या हस्ते त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. सुनील गवळी यांना देखील या ठिकाणी व्यासपीठावर सत्कार समारंभ करण्यात येत त्यांना देखील शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येत आहे. सुनीलजी गवळी यांचा देखील या ठिकाणी सत्कार समारंभ करण्यात मंडळाच्या तर्फे त्यांना देखील शालाने पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येत आहे. अतुलजी दिघे यांचा देखील या ठिकाणी मंडळाच्या तर्फे सत्कार समारंभ करण्यात येत आहे. ग्राउंड क्रमांक 2 वरती चालू असलेला सामना पहिल्या सत्राचा शेवटचा सामना असेल भालेवाडी आणि वावंडल. तो सामना संपल्याच्या नंतर त्या ठिकाणी ग्राउंड क्रमांक 2 वरती
नांगुर्ले आणि देऊळवाडी आपल्याला शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. आणि ग्राउंड क्रमांक 1 वरती चालू सामना संपल्याच्या नंतर पोशीर आणि ओसरी हा सामना संपल्याच्या सेकंड राऊंडला सुरुवात होईल. सेकंड राऊंडचा पहिला सामना असेल. सेकंड राऊंडचा पहिला सामना असेल. सेकंड राऊंडचा पहिला सामना पहिला पुकार असेल मोरिया वेनगाव आणि त्यांच्या विपक्षाचा हलिवली संघ. पहिला पुकार असेल दोन्ही संघांना. चालू सामना संपल्याच्या नंतर ग्राउंड क्रमांक 1 वरचा त्यानंतर सामना असेल तो महालक्ष्मी मोरिया वेनगाव आणि हलिवली संघ. खेळण्याच्या दृष्टिकोनातून दोन्ही संघांनी तयार राहायचंय. ग्राउंड क्रमांक 2 वरती चालू असलेला सामना संपल्यानंतर देऊळवाडी आणि नागुर्ली संघ आपल्याला शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. आपण खेळण्याच्या दृष्टिकोनाने तयार राहायचं आहे. आणि ग्राउंड क्रमांक 1 वरती पोसरी वर्सेस पोशीर संघ या सामन्यानंतर झाल्यानंतर सेकंड राऊंडचा पहिला सामना असेल मोरिया वेनगाव आणि हलिवली संघ. दोन्ही संघांनी खेळण्याच्या दृष्टिकोनाने तयार राहायचं आहे. अतुलजी दिघे कुठे असेल ज्यांनी इथे व्यासपीठावर यायचं आहे. अशोकजी गायकर माजी सरपंच ग्रामपंचायत मानिवलीचे माजी सरपंच यांना देखील व्यासपीठावर यायचं आहे. यांचा देखील इथे मंडळाच्या वतीने सत्कार समारंभ करण्यात येत आहे. शालाने पुष्पचक्र देऊन अशोकजी गायकर माजी सरपंच यांचा देखील या ठिकाणी सत्कार समारंभ करण्यात येत आहे. किशोरजी साहेब गायकर यांच्या हस्ते. हॅलो, आमचे मित्र आदर्श राणे यांचे वडील अशोक धर्मा राणे कुठे असतील तर आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचे. देऊळवाडी आणि नागुर्ले संघ चला खेळण्याच्या दृष्टिकोनातून तयार राहायचं आपण.
नमस्कार. तो शेवटचा सामना असेल देऊळवाडी वर्सेस नांगुर्ले संघ. ग्राउंड क्रमांक 2चा ताबा घ्यायचा आहे. आपण खेळण्याच्या दृष्टिकोनाने तयार राहायचंय. गेट वरील पब्लिक थोडं गेट खाली करा, जरा पाहुण्यांचे आगमन होत. गेट समोरील पब्लिक सर्वांना विनंती आहे, आसनाची व्यवस्था आहे, बसून घ्यावे. अतिशय सुंदर अशी पकड पोशी संघाकडून. सर्वांना विनंती आहे की गेट समोरील पब्लिक पाहुण्यांचं आगमन होत आहे. सन्माननीय हरिचंद दादा निरगुडा आणि त्यांच्या समवेत अनिल दादा जोशी, सन्माननीय पाहुण्यांचे आगमन होत आहे. गेट थोडा खाली करा. अतिशय सुंदर अशी चढाई पोशी संघाकडून. पब्लिक असेल ती कुठे थोडीशी साईडला व्हायची. आपल्यासाठी इथे रॅली बनवली आहे बसण्यासाठी, ते मान्यवरांसाठी येण्यासाठी एंट्री असेल पहिली, तर गेट समोरील पब्लिक थोडी साईडला व्हायचं आहे. थर्ड रेड माजी कबड्डीपटू सन्मान्य हिरवण दादा गवली यांचं सुद्धा आगमन झाले. त्यांनी सुद्धा स्टेजवर स्थान बनवायचे. हिरवण दादा गवली. स्टेजच्या उजव्या बाजूला जी पब्लिक आहे, वरती त्यांना दिसत नाही, तुम्ही बाजूला व्हा तिथून. स्टेजच्या उजव्या बाजूला जी पब्लिक आहे खाली करा. स्टेजच्या उजव्या बाजूची पब्लिक तुम्ही खाली करा. तिथे टायमर दिसत नाही, तुम्ही बाजूला व्हा, नाहीतर स्टेजवर जाऊन बसा. सर्वांना विनंती आहे तुम्हाला हात जोडून, तुम्ही स्टेजवर बसा. स्टेजवर बसा. तुम्हाला परत एकदा विनंती करतो हात जोडून. रोहित भाऊजी या स्टेजवर या. चला, ग्राउंड क्रमांक 2 वरती चालू सामना असलेला काही मिनिटं शिल्लक असतील. तिथे तो सामना झाल्याच्या नंतर दुसऱ्या सत्रातील 2 वरती देऊळवाडी आणि नांगुर्ले संघ शेवटचा सामना असेल. मी सतीशदादा काळेकर यांना विनंती करतो की हिरवण दादा गवली यांचा सत्कार करून घ्यायचा. आपण सतीशदादा काळेकर, हिरवण दादा यांचा सत्कार करून घ्या. ग्राउंड क्रमांक 1 वरती देखील हाफडाव झालेला आहे. सामना अर्धांतरामध्ये थांबलेला आहे. तर पुढील संघ त्या ठिकाणी सेकंड राऊंडचा पहिला सामना असेल. ग्राउंड क्रमांक 1 वरती हलिवली वर्सेस मोरिया बेनगाव. मोरिया बेनगाव आणि हलिवली संघ
आपल्याला शेवटचा पुकार असेल, आपण खेळण्याच्या दृष्टिकोनाने तयार राहायचंय. जे मला क्रीडा मंडळ अवसर मानवीचे स्वयंसेवक जे कोणी असतील त्यांनी गेटवर जायचं. मान्यवरांची एंट्री होणार आहे, तिथून आगमन होत आहे. मान्यवरांचे जे कोणी स्वयंसेवक असतील मंडळाचे त्यांनी गेटवर जायचंय. आणि सर्वांना विनंती आहे, गेट तुम्ही खाली करून घ्या. गेट समोरील पब्लिक आहे तिथे थोडा साईडला व्हायचं आहे. मित्रांनो, जिथे पाहुण्यांचं आगमन होणार आहे, मंडळाचे स्वयंसेवक असतील त्यांनी गेटवर जायचं तिथे. सन्माननीय पोल्ट्री संघटनेचे अध्यक्ष विलासदादा जामघरे यांचं सुद्धा सरस स्वागत आहे. त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. मंडळातर्फे आपलं सरस स्वागत. चला, नांगुर्ले संघ आणि देऊलवाडी संघ आपण खेळण्याच्या दृष्टिकोनाने तयार राहायचं आहे. ग्राउंड क्रमांक 2 चा धावा असेल. यापुढील होणारा सामना नांगुर्ले वर्सेस देऊलवाडी, दोन्ही संघनायकांनी याची नोंद घ्यावी. पुढील सामना आपला असेल आणि खेळाच्या तयारीत राहावे आपण. शेवटची 3 मिनिटे सामना संपला. ग्राउंड क्रमांक 2 वरती 19-13, 13-19. सर्वांना विनंती आहे, गेट खाली करता. ग्राउंड क्रमांक 2 पंच सामना थांबवत होता. ग्राउंड क्रमांक 2 वरती गेट खाली करा मित्रांनो. पाहुण्यांच्या आगमनाने सन्माननीय हरचंददादा निरगुडा आणि त्यांच्या समवेत अनिलदादा जोशी साहेबांचे आगमन होत आहे. सर्वांना विनंती आहे, जरा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे.
भावी जिल्हा परिषद सदस्य धन्यवाद डीजे. भावी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय अर्चनदादा निरगुडा यांचे शुभ आगमन. त्यांच्या समवेत पंचायत समिती सदस्य भावी अनिल दादा जोशी यांचे सुद्धा शुभ आगमन झालेले आहे. धन्यवाद डीजे. अतिशय सुंदर अशी चढाई सूर्यदेव पुसरी संघाचा 33 नंबरचा जर्सी घातलेला. स्टेजच्या डाव्या आणि उजव्या बाजूला जी पब्लिक आहे एक तर स्टेजवर बसा नाहीतर खाली बसून घ्या. मित्रांनो स्टेज समोर पब्लिक आहे, थोडा मान्यवरांना सामना पाहायला द्या, थोडेसे बाजूला व्हायचंय. अमोलजी गायकर साहेब यांना देखील इथं व्यासपीठावरती विनंती करतो. अमोल दादा गायकर. अतिशय सुंदर अशी सूर्यदेव पुसरी संघाचा कल्पेश 7 नंबर जर्सी घातलेला. 3-1 एकाच 3 असे क्षेत्ररक्षण. पोशीर संघाने टाइम आउट घेतलेला आहे. मित्रांनो तिथून रॅली पासून गडबड थोडंसं करू लांब नका, राहायचं. रॅलिंग पासून बाजूला व्हा. मी वारंवार सूचना देतोय जिथे लाईन शॉर्ट मोहन सर्किट, लाईन शॉर्ट सर्किट झाले बघा एकदा. मोहन थोडंसं 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. इलेक्ट्रिशियन मोहन जरा बघा. रॅलिंग वर कुणी जोर देऊ नका. परत एकदा सांगतो, कुणाला शॉक वगैरे लागली तर मंडळ त्याला जबाबदार नाही. जेवढे जेवढे रॅलिंग वर जोर काढतात त्यांनी रॅलिंग पासून लांब राहा, कारण की त्याच्यावर इलेक्ट्रिक पोल आहेत.